सर्वांना येशूच्या नावात सलाम. देवाला धन्यवाद. एक सुंदर समय परमेश्वराने गृहसना निमित्ताने दिला आणि परत एकदा देवाने मला तुमच्यामध्ये येण्यासाठी ही संधी दिली. गेल्या वर्षी प्रभूने मला संधी दिली होती आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांशी भेट झाली आणि परत एकदा परमेश्वराने मला इथं आणलं. मी प्रभूला धन्यवाद देतो की मंडळीने पण मला या ठिकाणी संधी दिली आणि देवाने पण मला या ठिकाणी पाचारण केलं आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद. तर तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? हा, थंडीचे दिवस आहेत नाही का. मी पण मोठी डेअरिंग करून बिना जर्किनचं इथं आलो. मला वाटलं होईल आता. हालेलुया. पण विश्वास ठेवतो देवाचा आत्मा आग आहे. बोला काय आहे? तुमचं नाही माहिती पण मला तर तो त्या ठिकाणी थंड राहू देणार नाही. आमेन. आणि म्हणून परमेश्वराची अग्नी पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये आहे तो आपल्याला सर्व बाबतीत कृपा पुरवतो. आमेन. आणि म्हणून मी विश्वास ठेवतो की आज आपल्यामध्ये तो आहे. देवाचं वचन म्हणतं जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. हालेलुया. आपल्यामध्ये तो आहे आणि तो आज आपल्याशी बोलेल. विश्वास आहे ना? चालेल, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो प्रभू या ग्रहसनाच्या निमित्ताने तू आज आमच्याशी बोल. देवा केवळ आवाज दे, शब्द तुझे असू दे परमेश्वरा. तू बोलावं, आम्ही ऐकावं असं होते परमेश्वरा. पवित्र आत्म्याद्वारे मला आणि इथं जमलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर आणि तू बोल परमेश्वर. पिता, येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर आणि प्रिय ख्रिस्ता तुझी इच्छा आज या ठिकाणी पूर्ण कर. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तरी आमेन. एक वचन आपण काढू प्रियानो. काढू बरं आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 20 आपण वाचणार आहोत. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय वचन 20 ग्रहसन आहे आणि बघू परमेश्वर आज आपल्याशी काय बोलतो. प्रगटीकरण 3 आणि 20 आपण वाचू जर कोणाकडे बायबल असेल तर. पहा मी दाराशी उभा आहे. येशू म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवेल. आता नीट लक्ष द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पहा मी कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. कुठं उभा आहे? घरात का बाहेर? बोला, घरात का बाहेर? मला एक सांगा प्रियांनो, हे वचन का प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाला त्या ठिकाणी प्रगट केलं असेल बरं? कारण हे प्रकाशन जे आहे ते योहानाला भेटलं. पण योहानाला ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी म्हणतोय तो म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे. ज्या मंडळ्या आहेत 7 मंडळ्या, त्या 7 मंडळांपैकी एका मंडळीला ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणतो की पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. तुम्हाला माहिती याच्या मागचं कारण काय आहे? बऱ्याचदा विश्वासी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला सुरक्षा देणारा, आरोग्य देणारा, सांभाळणारा, माझा मेंढपाळ या दृष्टिकोनातून बघतो आणि प्रत्येकाला रास्त वाटतं की देवाने मला सांभाळावं आणि मग तो जर मला सांभाळणारा आहे तर त्याने कुठं उभं राहावं? माझ्याजवळ. चौकीदार कुठं उभा राहतो? दारात. अरे बोला, तुमचा चौकीदार जर असेल घराला तर कुठं उभा राहतो? गेट जवळ. चौकीदाराला बाहेर का उभं केलेलं असतं? का? कारण त्याने तुमच्या घराला काय करावं? सुरक्षा. अरे बोला, काय करावं? जर तुमच्या घराला पोलिसांचा पहारा असेल, मधून राहील का बाहेरून राहील? अरे बोला, मधून राहील का बाहेरून राहील? तुम्हाला माहितीये, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त तुम्ही आरोग्यासाठी वापरतायत, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला फक्त तुमच्या गरजांसाठी पाहिजे, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त फक्त तुम्हाला तुमच्या सुरक्षेसाठी पाहिजे, तुम्ही त्याला दाराच्या बाहेरच उभं कराल. पण ज्या दिवशी येशू ख्रिस्त तुम्हाला तारणारा म्हणून पाहिजे असेल ना, तो तुमच्या घरात येईल. हालेलुया, हालेलुया. आज विश्वासी लोकांना देव का पाहिजे? कारण माझ्या गरजा पूर्ण व्हाव्या. परमेश्वर मला का पाहिजे? कारण त्याने मला सुरक्षा पुरवावी. रोज सकाळी आणि संध्याकाळी आपली प्रार्थना आहे तरी काय की देवा, सकाळी उठल्यानंतर बाहेर निघताना प्रार्थना करतो, देवा मला दिवसभर सांभाळ. बोला, देवा मला दिवसभर. गाडी चालवायला बसलो की लगेच काय प्रार्थना असते आपली? देवा ह्या गाडीचा चालक मालक तू हो ना. मला एक सांगा ना, त्यावेळेस आपल्याला का देव आठवतो? कारण आपल्याला माहिती ठोकली गेली तर मरेल ना, ठोकली गेली तर मी मरेल, म्हणून कोण आठवतो?
देव. जिथं रिस्क आली तिथं कोण आठवला? देव. जिथं संकट आलं तिथं कोण आठवला? देव. जिथं मला गरज आहे सुरक्षेची तिथं कोण आठवला? देव. सगळ्यात जास्त देव कोणत्या काळात आठवला असेल बरं आपल्याला? कोण सांगेल? नाही, पण कोणत्या काळात? आपण अनुभवलाय तो काळ. मोठ्याने बोला. कोरोना. बोला कोणा? हालेलुया. हे तुम्ही सांगतायत तोंडाने. सगळ्यात जास्त देव कधी आठवला? कोरोनामध्ये. हे मी नाही सांगितलंय, तुमच्या तोंडाने निघालं. मग मला एक सांगा, देवाची आठवण आपल्याला केव्हा येते? सुखात का दुखात? हा, मग देवाने आपल्याला सुखात ठेवावं का दुखात ठेवावं? हा, हालेलुया. आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याचकडे आहेत, लक्षात घ्या. बरं, परत एकदा विचारतो, देवाने आपल्याला सुखात ठेवावं. आपण देव आपल्याला कधी आठवतो? सुखात का दुखात? दुखात. कसे केव्हा आठवतो? दुखात. सुखात आठवण. बरं, मग देवाने आपल्याला सुखात ठेवायचं का दुखात ठेवायचं? सुखात ठेवलं तर तुम्ही आठवणार नाही. मग जर देवाला वाटतं की माझ्या लेकरांनी माझी आठवण करावी, तर त्याने तुम्हाला कशात ठेवावं? दुखात. म्हणून दुःख येतात. हालेलुया. कारण आपण सुखात त्याला आठवत. सगळं काही जर अलबेल आहे ना माझ्या घरामध्ये, तर आपल्याला तो आठवत नाही. तुम्हाला माहिती, म्हणून प्रभू येशू म्हणतो मी कुठं उभा आहे? दाराशी. कारण तुम्ही गरजेपुरता माझा उपयोग करतात ना. तुम्हाला फक्त जेवढी गरज आहे तेवढा देव आठवतो तुम्हाला. पण तुम्हाला माहिती, जेव्हा ख्रिस्त माझी गरज असेल. कोण? ख्रिस्त. सुरक्षा माझी गरज नाहीये, आरोग्य माझी गरज नाहीये, आशीर्वाद माझी गरज नाहीये, पैसा माझी गरज नाहीये. माझी गरज ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण ख्रिस्त तारणारा आहे. बोला, तो काय आहे? नीट लक्ष द्या. तुम्ही आजारी असाल तरी स्वर्गात जाऊ शकतात. तुम्ही गरीब असाल तरी स्वर्गात जाऊ शकतात. तुमच्या जीवनामध्ये काहीच, मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे पक्क घर नसेल तरी तुम्ही स्वर्गात जाऊ शकतात. पण तुमच्या ठाई पाप असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये, घरासाठी मला ख्रिस्ताची गरज नाहीये, पैशासाठी मला ख्रिस्ताची गरज नाहीये, आरोग्यासाठी मला ख्रिस्ताची गरज नाहीये, जगातल्या आशीर्वादासाठी मला ख्रिस्ताची गरज नाहीये. ख्रिस्ताची गरज मला माझ्या पापांच्या क्षमेसाठी आहे. हालेलुया. ख्रिस्ताची गरज मला माझ्या तारणासाठी आहे. ख्रिस्ताची गरज माझ्या उद्धारासाठी आहे. आमेन. आणि तो उद्धार, ते तारण, ती पाप क्षमा, तो बाहेर उभा राहून देऊ शकत. त्याच्यासाठी त्याला कुठे घ्यावं लागेल? आतमध्ये. बोला, कुठे घ्यावं लागेल? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त योहानाला म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. परत एकदा वाचा ब्रदर ते वचन. वाच ते वचन. पहा मी दाराशी उभा आहे. पहा, नीट लक्ष द्या. परत एकदा कान द्या ह्या वचनाकडे. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकेल. लक्षात घ्या, घरामध्ये एकटा व्यक्ती राहतो का? नाही. घरामध्ये 2, 3, 4, 5 काय जे लोक राहतात ते राहतात. बायबल काय म्हणतं? येशू म्हणतो मी दाराशी उभा आहे, दार ठोकतोय. जो कोणी माझी वाणी ऐकेल. किमान एक व्यक्ती एका घरातून, किमान तो व्यक्ती काफी आहे तुमच्या घरामध्ये उद्धार आणण्यासाठी. आमेन. म्हणून बायबल म्हणतो जो कोणी माझी वाणी ऐकेल. किमान एका व्यक्तीने तर ऐका. किमान एका व्यक्तीने तर प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐका. एका व्यक्तीने तर तयारी ठेवा की तो माझ्या घरात यावा. एका व्यक्तीने तरी त्याच्यासाठी दार उघडा. प्रियांनो, देवाला आशा तिथं आहे जिथं एक व्यक्ती तरी त्या परिवारामध्ये विश्वास असला पाहिजे. ख्रिस्ती खूप आहेत. तो व्यक्ती जो दार उघडायला तयार आहे. आमेन. नीट लक्ष द्या. प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. मग प्रत्येक प्रभूजी म्हणणारा कोण आहे? ख्रिस्ती लोक. जो देवाला ओळखतो तो का नाही ओळखत तो? येशूला प्रभू कोण म्हणेल? ख्रिस्ती व्यक्ती का? जो ख्रिस्ती नाही तो म्हणेल ख्रिस्ती. बोला, कोण? मग हे वचन कोणासाठी आहे? प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. हे वचन कोणासाठी घर झालं? जे ओळखत नाही त्यांच्यासाठी का जे ओळखतात त्यांच्यासाठी? जे ओळखतात, ज्यांना आपण काय नावाने ओळखतो? ख्रिस्ती. बोला, काय? ख्रिस्ती. पाण्यात बाप्तिस्मा घेतला, डुबकी लगाई म्हणजे काय झाला? ख्रिस्ती. चर्चच्या रजिस्टर मध्ये नाव नोंदलं गेलं म्हणजे काय झाला? ख्रिस्ती. नाव डॅनियल ठेवलं म्हणजे काय झाला? ख्रिस्ती. ख्रिस्ती परिवारात जन्मला म्हणजे काय झाला? ख्रिस्ती पद्धतीने लग्न केलं म्हणजे काय झाला? दरवर्षी आम्ही गृहसण साजरा करतो म्हणून मी काय आहे? नाताळ साजरा करतो म्हणून मी काय आहे? ही आपली कन्सेप्ट आहे. हालेलुया. आपल्याला वाटतं तो ख्रिस्ती जो जन्मापासून आहे, त्याचं नाव योसेफ, याकोब, योहान, दानियल, शद्रक, मेशक, अबेदnego, अजून काय ठेवलं असेल देवालाच माहिती. पण तुम्हाला काय वाटतं? तो दानियल जर नावाप्रमाणे दानियल असेल ना, तुम्हाला माहिती वचनाप्रमाणे जर दानियलासारखं जीवन जगत असेल ना, तर त्याला त्या ठिकाणी आशा आहे. माझं नाव पण काय आहे? डॅनियल. पण जर तुम्ही मला 14 वर्षापूर्वी भेटले असते ना, हा डॅनियल बिअर बार मध्ये बसायचा. अरे कुठे बसायचा?
मग मला सांगा, मला ख्रिस्ती म्हणून काय फायदा होता का? अरे बोला, होता का? कारण डॅनियल कुठं असायचा? बिअर बार. मस्त सिगरेट हातात, तंबाखूची पुडी. अरे सगळे व्यसन करून चुकलोय मी, लक्षात घ्या. सगळे व्यसन करून चुकलोय माझ्या जीवनामध्ये. 14 वर्षापूर्वी जर तुम्ही मला बघितलं असतं ना प्रियांनो, मी पूर्णपणे पापात होतो. नाव काय? अरे नाव काय? जन्मापासून नाव काय? डॅनियल. कुठं तो डॅनियल आणि कुठं हा डॅनियल. हालेलुया. ज्याला सिंह सुद्धा रात्रभर काही करू शकला, आणि या डॅनियलच्या मागे कुत्रे सुटायचे. जेव्हा दारू पिऊन फिरायचा त्यावेळेस त्याच्या मागे कोण लागायचे? कुत्रे लागायचे. तो दानियल होता, रात्रभर सिंहाच्या गुहेत होता, तरी सुद्धा सिंहाने काही केलं नाही. प्रॉब्लेम नावात नाही. लक्षात घ्या, नावाने काही फरक पडत नाही, तुमच्या जीवनाने फरक पडतो. आमेन. तुम्ही काय वागतायत, तुम्ही काय जगतायत. माझा जन्म ख्रिस्ती परिवारात झाला म्हणून मी ख्रिस्ती होऊ शकत नाहीये. लक्षात घ्या, बायबल म्हणतं, दावीद म्हणतो, मनुष्य हा जन्मताच काय आहे? जन्मता कोणीच ख्रिस्ती राहत नाही. जन्मता प्रत्येक व्यक्ती काय असतो? ख्रिस्ती म्हणजे काय माहिती का तुम्हाला? ख्रिस्ती कोणाला म्हणतात सांगा बरं? बोला ना. अरे बोला. मी ज्या नावाने ओळखला जातो त्याचा अर्थ तर मला माहिती पाहिजे का नाही? हा का नाही? हो का नाही? बरं, मग ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती? लोकांना वाटतं ख्रिस्ती धर्म आहे. ख्रिस्ती धर्म नाही, ख्रिस्ती ओळख आहे. ख्रिस्ती काय आहे? जी फक्त देव देतो. कोण देतो? देव. आता त्या ख्रिस्ती शब्दाचा अर्थ काय सांगा मला? ख्रिस्ता मागे चालणारा. बरं ठीक आहे, जवळपास आहोत. अजून पुढे नाही. आपल्याकडून नका उत्तर देऊ. हा प्रॉब्लेम असतो हुशार लेकरांचा. हालेलुया. सांगा सांगा, ख्रिस्ती म्हणजे काय? बरं, ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त, येशू ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे काय? क्रूस उठून म्हणजे उचलून चालणारा ना. अजून जवळपास आहोत आपण, पण त्या शब्दापर्यंत येत नाही. ख्रिस्त म्हणजे तारणारा. बोला काय? बोला, तारणारा. मग ख्रिस्ती कोण झाले? ख्रिस्त जर तारणारा असेल तर ख्रिस्ती कोण झाले? तारलेले. बोला काय? तारण झालेले. बरं, तारण म्हणजे काय? आम्हाला ख्रिस्ती माहिती नव्हतं तर तारण कसं काय माहिती असेल? ब्रदर काही पण सांगता. बोला, तारलेले. तारण म्हणजे काय? बाप्तिस्मा घेतलेले का? चर्चला जाणारे का? नाव बायबल मधलं ठेवलेले का? मग तारलेले कोण आहेत? ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. बायबल म्हणतो, निकोदेमसला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, निकोदेमस, नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य कोणी बघू शकत नाही. हालेलुया. तारण म्हणजे नव्याने जन्म आहे. तारण म्हणजे काय? नव्याने. जुना जन्म सुटला, जुनं जीवन सुटलं, जुना स्वभाव सुटला, जुनी ओळख सुटली आणि ख्रिस्ताने तारलं, त्याच्या रक्ताने धुतलं. आणि जेव्हा मी नवीन झालो तेव्हा मी काय झालो? ख्रिस्ती. बोला, मी काय झालो? मग ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. आमेन. ज्यांचं सगळं कर्ज काय झालंय? माफ. बोला, कर्ज काय झालंय? ज्यांच्या डोक्यावर अजूनही पापाचं ओझ आहे आणि पापाचं कर्ज आहे, ख्रिस्ती होऊ शकत नाही. ख्रिस्ती ही ओळख आहे जी देवाने दिलेली आहे. आमेन. ख्रिस्ती हा शिक्का आहे जो परमेश्वराने मारलेला आहे. आमेन. नीट लक्ष द्या प्रियांनो. हे जे मी आज तुम्हाला सांगतोय ना, हे ह्यासाठी सांगतोय कारण देवाची इच्छा आहे. तो म्हणतो, पहा मी कुठे उभा आहे, आणि तो म्हणतोय मला कुठे यायचंय? आतमध्ये. ग्रहसण साजरा करतोय ना आपण. तुम्हाला माहिती, मला एक सांगा प्रियांनो, तुमच्या घरामध्ये जर आपण प्रार्थना केली, आपण बऱ्याचदा नवीन घर बांधलं का घरासाठी काय करतो? प्रार्थना करतो. देवाच्या दासांना बोलवतात ना, मग रिबिन कापतो आपण आणि मग उसके फाटको में प्रवेश करूंगा. खरंय की खोटंय? आतमध्ये जातो आणि मग प्रार्थना करतो. करतात की नाही? बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय की घरामध्ये काय शिंपडतात? पाणी. प्रार्थना करून पाणी. मला एक सांगा, शांती घरात असते का घरातल्या लोकांमध्ये असते? खरं सांगा ना, शांती कोणात राहते? जिवंत माणसांमध्ये का भिंतींमध्ये? मग पाणी कोणावर शिंपडायला पाहिजे? बरं ठीक आहे, दुसरं ते जाऊ द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं, परात्पर जो आहे तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. तुमचं शरीर माझं काय आहे? मंदिर. मग देव कुठं राहतो? कुठं राहतो? आपल्यामध्ये. त्याला राहण्यासाठी निर्जीव इमारत लागत. तो कशामध्ये राहतो? जिवंत शरीरात. बोला, कुठे राहतो? बरोबर आहे. बरं, मग मला एक सांगा, भूत कुठे राहतात?
भूत कुठं राहतात? बायबलमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कुठं राहतात? त्यांना सुद्धा राहण्यासाठी काय लागतं? नीट लक्ष द्या, हसू नका, ही गंभीर बात आहे. हालेलुया. भूत सुद्धा बायबलमध्ये कुठे राहताना पाहतात तुम्ही? गर्सेकराच्या भागामध्ये एका व्यक्तीला भूत लागलेली होती. सैन्य होतं त्याच्या अंगात. काय होतं? सैन्य. कुठं राहत होते ते? त्याच्या शरीरामध्ये. बोला, कुठे राहत होते? बायबलमध्ये अनेक भूतग्रस्त दिलेले आहेत. लक्षात घ्या, भूतांची देखील राहण्याची जागा कुठं आहे? शरीर. बोला, कुठं आहे? ते सुद्धा निर्जीव वस्तूंमध्ये वास करत. नीट लक्ष द्या, जर तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे असेल ना, तर त्या निर्जीव भिंतींना त्या ठिकाणी प्रार्थना करू नका. अडचण आपल्यामध्ये आहे. हालेलुया. जर तुमच्यामध्ये शांती असेल तर ती शांती तुमच्या घरामध्ये राहील. तुम्ही आशीर्वादित असाल तर तुमचं घर आशीर्वादित होईल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचं घर आनंदी होईल. लक्षात घ्या, जे माझ्यामध्ये होईल ते माझ्या घरामध्ये होणार आहे. आमेन. मग खरं पाणी कोणावर शिंपडायला पाहिजे? आणि आपण कुठे शिंपडतो? नवीन गाडी घेतली, प्रार्थना कोणासाठी करतात? गाडीसाठी ना. देवा, ही गाडी रस्त्यावर फिरेल. देव म्हणतो ती नाही फिरणार, जो बसून फिरवेल ना त्याच्यासाठी प्रार्थना कर. हालेलुया. आपण काय प्रार्थना करतो? देवा, ही गाडी जेव्हा रस्त्यावर फिरेल ना, तू हिला सांभाळ, तुझे स्वर्गदूत पाठव. प्रभू म्हणतो, अरे मूर्खा, ती तिची नाही फिरणार, तिच्या जो भूत बसणार आहे ना त्याच्यासाठी प्रार्थना कर. कारण ठोकणार गाडी नाहीये, ठोकणार कोण आहे? चालवणार. तो चालवणारा. प्रार्थना कोणासाठी केली पाहिजे आणि आपण कोणासाठी करतो? लक्षात घ्या, चुकीच्या प्रार्थना करतो म्हणून ऐकल्या जात आणि मग ठोकली गेली का आपण म्हणतो, प्रभू पास्टरांना बोलून प्रार्थना तर केली होती ना, मग ऍक्सिडेंट का झाला? प्रभू म्हणतो, प्रार्थना चुकीची केली. तू केली कोणासाठी होती? गाडीसाठी. चालवत कोण होता? माणूस. आता तो जर पिऊन चालवत होता तो ठोकणार नाही का? मग प्रार्थना कोणासाठी करा? जो चालवतोय त्याच्यासाठी. हालेलुया. बायबल म्हणतं, मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. मेलेल्यांचा निर्जीव वस्तूत परमेश्वर वास करत नाही. तुमच्या घरात प्रभू नाही राहत, तो तुमच्यामध्ये राहतो. आमेन. मला तो कुठे राहतो? तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आमेन. येशू ख्रिस्त म्हणतो, मी कुठं उभा आहे? दाराशी. आणि पहा, मी दार ठोकत आहे. जो कोणी आपलं द्वार उघडेल मी त्याच्यासोबत आज जाईल आणि त्याच्यासोबत जेवेल. आमेन. जो कोणी, तिथं काय म्हटलेलं आहे? जो कोणी, एक तरी व्यक्ती. तुम्ही ऐका त्याची वाणी आणि दार उघडा. मी तुम्हाला सांगतो, देव काम करायला सुरुवात करेल. हालेलुया. चला एक वचन वाचू आपण. लूका वर्तमान याचा 19वा अध्याय वचन 1 पासून पुढे. लूका वर्तमान याचा 19वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. त्याने यरीहोत प्रवेश केला. येशू ख्रिस्ताने यरीहो मध्ये प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. आणि येशू तिथून पुढे चालला होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. आता नीट लक्ष द्या, बायबल असं म्हणतं. बरं, एक काम करा, पहिल्यांदा आहे ना ते वचन वाचा जे मी सांगतो ते. लूका वर्तमान 19 आणि 9 वाचा बरं पहिल्यांदा. येशूने त्याला म्हटले. आता नीट लक्ष द्या, आपण म्हणजे शेवटून वर जाऊ. हालेलुया. शेवटी काय म्हटलेले वाचा. येशूने त्याला म्हटले. येशूने जक्कईला म्हटले, आज ह्या घराला, आज तुझ्या ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. आमेन. ज्या तारणाबद्दल मी तुमच्याशी बोलत आहे आणि येशू ख्रिस्त ज्यासाठी आज येऊ इच्छितो ना, ते तारण येशू ख्रिस्त म्हणतो आज या घराला प्राप्त झाले. हालेलुया. जक्कईला हे अभिवचन का भेटलं तुम्हाला माहिती? का जक्कईच्या घराचं तारण देवाने केलं तुम्हाला माहिती? याचं कारण आहे पहिल्या वचनापासून पुढे वाचा. आता त्याने यरीहोत प्रवेश, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस यरीहो मध्ये प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात आणि तिथून पुढे येशू ख्रिस्त जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक व्यक्ती, तो मुख्य जकातदार होता. श्रीमंत होता. 2 क्वालिटीज त्याच्या दिल्या गेलेल्या आहेत. एक की जक्कई काय होता? मुख्य जकातदार होता. आणि दुसरी गोष्ट तो काय होता? श्रीमंत. दोघं लोकांना देवाची गरज राहत नाही. देव कोणाला लागतो? ज्याला अडचण आहे, ज्याला समस्या आहे, जो दुःखी आहे, जो निराशी आहे, जो त्रासात आहे. तुम्हाला माहिती, ज्याच्याकडे सगळे त्याला देवाची गरज आहे का? नाही. आणि जक्कईकडे सगळं होतं. जक्कई काय होता? मुख्य जकातदार. दुसरी गोष्ट तो काय होता? श्रीमंत होता. बायबल म्हणतं एक व्यक्ती होता ज्याचं नाव जक्कई होतं, तो मुख्य जकातदार होता, तो श्रीमंत होता. पुढे वाचा. येशू कोण आहे? येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. नीट लक्ष द्या, तारण जक्कईच्या घराला प्राप्त झालं, पण त्याला पाहण्याचा प्रयत्न फक्त जक्कई करत होता. हालेलुया. सगळ्या घराने येशू ख्रिस्ताला नाही शोधलं जक्कईच्या, फक्त जक्कईच्या मनात ही गोष्ट आली होती की मला प्रभू येशू ख्रिस्ताला बघायचं आहे. आमेन. पण तुम्हाला माहितीये, जक्कईने येशूला शोधून तर आणलं, पण तारण सुद्धा ओढून घेऊन आला आपल्या घरापर्यंत. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो, मी दाराशी उभा आहे, दार ठोकतोय, जो कोणी माझी वाणी ऐकेल
एक व्यक्ती पाहिजे देवाला एका परिवारामध्ये, एक व्यक्ती पाहिजे विश्वासामध्ये, एक व्यक्ती पाहिजे जो आपला अंतःकरण देवासाठी उघडेल, एक व्यक्ती पाहिजे जो प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये घेईल, एक व्यक्ती पाहिजे जो आपल्या घरामध्ये देवाची वेदी तयार करेल, एक व्यक्ती पाहिजे जो गुडघ्यावर परमेश्वरासाठी प्रार्थना करेल, एक व्यक्ती पाहिजे परमेश्वराला तुमचा परिवार आशीर्वादित करण्यासाठी. आमेन. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. आपलं घर आशीर्वादित आहे ह्यावरून कळतं ज्यावेळेस तुमचं आणि तुमच्या परिवाराचं तारण होतं. आमेन. बायबल म्हणतं तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? लाख असेल माझ्याकडे सगळं काय, पैसा असेल माझ्याकडे, गाडी असेल, बंगला असेल, सगळं काही, पण बायबल म्हणतं जर तुझं तारणच झालेलं नाही तर तू काय मिळवलं? समजतं मी काय सांगतोय? हालेलुया. तुम्हाला माहिती बायबल असं म्हणतं जक्कई कोणाला शोधत होता? येशूला. एक व्यक्ती त्या परिवारातला जक्कई जो कोणाला शोधत होता? येशूला. हालेलुया. आणि तो स्वतः काय होता? मुख्य जकातदार. आणि अजून दुसरी गोष्ट काय होता? श्रीमंत. तरी सुद्धा त्याला वाटत होतं मी कोणाला शोधावं? येशू. बघायचंय मला. परत वाचा तेच येशू कोण आहे? येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न हे पाहण्याचा जक्कई प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. येशूला बघायचं तर होतं पण दिसतच नव्हता येशू. का? कोणामुळे दिसत नव्हता? गर्दीमुळे. बोला कोणामुळे? येशूच्या आजूबाजूला काय होती? गर्दी. आणि जक्कई कसा होता? ठेंगणा. म्हणून त्याला येशू ख्रिस्त दिसत नव्हता. गर्दीमुळे येशू त्याला दिसू शकत. आज पण तोच प्रॉब्लेम आहे. नवीन लोक येशू पर्यंत येऊ इच्छितात पण गर्दी त्याला बघू देत नाही. गर्दी कोण आहे? गर्दी कोण आहे? जे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही पण स्वतःला विश्वासी म्हणतात ते फक्त गर्दी आहात. आणि तुमच्यामुळे ख्रिस्त दुसऱ्याला दिसू शकत नाही. नीट लक्ष द्या. गर्दी होऊ नका. हालेलुया. येशूच्या आजूबाजूला नुसती गर्दी करू नका, कारण त्या गर्दीमुळे एका नवीन व्यक्तीला येशू दिसत नव्हता. हालेलुया. एक जक्कई ज्याला पापाच्या उद्धाराची गरज होती, ज्याला तारणाची गरज होती, त्याला येशू ख्रिस्त दिसत नव्हता. कोणामुळे? गर्दीमुळे. बोला कोणामुळे? आज जगात खूप मोठी गर्दी आहे विश्वासी लोकांची. किती जातील देवालाच माहिती. कारण बायबल असं म्हणतं बोलावलेले बोला बोलावलेले पुष्कळ आहे, निवडलेले. काय वाटतं तुम्हाला प्रियांनो? हे वचन का लिहिलं गेलंय? तुम्हाला माहिती ह्या बायबल मधलं एकही वचन खोटं नाही, सगळं सत्य आहे. आणि तेच वचन सांगतं बोलावलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. याचा अर्थ काय होतो? गर्दी तर खूप आहे, सगळे निवडलेले नाही, पण सगळे काय आहेत? बोलावलेले आहेत. आमेन. बोलावलं सगळ्यांना गेलंय कुठं जाण्यासाठी? स्वर्गात. पण निवडले जातील नेण्यासाठी. हालेलुया. मग मी जाण्यासाठी निघालोय पण काय तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तयार राहील का याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. नीट लक्ष द्या. गर्दीमुळे जक्कयाला प्रभू येशू ख्रिस्त दिसत नव्हता. पुढे वाचा. कारण तो ठेंगणा होता. कारण जक्कई ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन अरे मला एक सांगा, हा जक्कई रिकामा होता का? नाही. तो मुख्य काय होता? जकातदार. दुसरी गोष्ट तो काय होता? या दोन गोष्टी नेहमी डोक्यात ठेवा. जक्कई मुख्य जकातदार होता आणि तो काय होता? श्रीमंत. आता मुख्य जकातदार म्हटला म्हणजे काय माहिती का? जितक्या वेळ तो जकातीच्या नाक्यावर बसेल तितक्या वेळ त्याला काय भेटेल? पैसा. बोला काय भेटेल? पण त्या दिवशी येशूला बघण्यासाठी त्याने त्याचा कामधंदा रविवारसाठी 2 तास तरी सोडा. हा, रविवारसाठी किमान किती तास सोडा? जर तुम्ही तेही तुमच्या कामासाठी वापरत असाल तर विसरून जा की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरात येईल. बिलकुल नाही. तो तुम्हाला भेटूच शकत नाही. जक्कयाने स्वतःचा फायदा सोडला, जक्कयाने स्वतःची कमाई सोडली, जक्कयाने स्वतःचं काम सोडलं, जक्कयाने वेळ दिला ख्रिस्तासाठी की मला येशू ख्रिस्ताला भेटायचं आणि शोधायचंय, मला त्याला बघण्याची इच्छा आहे. जक्कई जकातीच्या नाक्यावरून उठला, त्याने देवाला वेळ दिला, गर्दीत जाऊन पाहिलं नाही सापडत आहे, परत पुढे धावत गेला. तुम्हाला माहितीये जक्कयाचा वेळ जातोय पण येशू ख्रिस्त दिसत नाहीये. पण जक्कयाने विचार केला आज माझ्या गावात आलेला आहे ना, बघितल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया. भले माझा आज तोटा झाला तरी चालेल. जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ना आणि रविवारी जर तुम्ही चर्चला येऊ शकत नाही ना, म्हणूच नका मी विश्वासी आहे. कारण 2 तास तुम्ही देवाला देऊ शकत नाही. मोठ्या गोष्टी कशाला करतात? मी तुम्हाला नक्की सांगतो, लिहून घ्या माझ्याकडून कागदावर. जर तुम्ही देवाला वेळ देत नाही, देव तुम्हाला ओळखत नाही. माझ्याकडे बघा, नीट लक्ष द्या. एवढी गर्दी इथं बसलेली आहे. मी मीटिंग करून निघून गेलो आणि तुमच्यातल्या एकाने मला फोन केला की सर ओळखलं का? मी म्हणेल कोण?
मी नाही का सर मीटिंग मध्ये बसली होती? कोण? अहो सर ह्या रंगाचा ड्रेस होता. म्हटलं कोण? माझं नाव हे आहे. मी म्हणेल कोण? मी तर होती तुमच्या समोर त्या ठिकाणी गर्दीमध्ये. मी म्हणेल मी ओळखत नाही. का? कारण व्यक्तिगत तुम्ही मला भेटले का? सलाम केला का? आपलं नाव सांगितलं का? ओळख दिली का? काहीच नाही. फक्त तुम्ही गर्दीत आले आणि गर्दीतून काय मी ओळखू शकतो? देव सुद्धा ओळखणार? जर तुम्हाला वाटतं देवाने तुम्हाला ओळखावं, गर्दीतून एकटं त्याच्यासोबत बसायला शिका. आमेन. समजते मी काय सांगतोय? हा, आपण वचन केव्हा ऐकतो? जेव्हा गर्दीत असतो. गाणे केव्हा गातो? जेव्हा गर्दीत असतो. प्रार्थना केव्हा करतो? जेव्हा गर्दीत असतो. अरे मग माझं व्यक्तिगत आत्मिक जीवन काय आहे? देवासोबत माझा वेळ कुठे जातोय? परमेश्वर मला कसा ओळखेल? जर मी गर्दीत येतो आणि गर्दीतच जातोय पण त्याच्या व्यतिरिक्त माझं आत्मिक जीवन काहीच नसेल, मी प्रार्थना करतच नसेल, मी देवाला वेळ देतच नसेल, तर विसरून जा की प्रभू तुम्हाला ओळखत असेल. मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत देवासोबत बसणं गरजेचं आहे. आमेन. समजतंय का मी काय सांगतोय? दानिएलाला सिंह घाबरले नाही. ते कोणाला घाबरले? कोणाला घाबरले? देवाला. बोला कोणाला घाबरले? दानिएल दिवसातून कितीदा प्रार्थना करायचा? कितीदा? हा, त्या प्रार्थनेचं उत्तर होतं की सिंह गप्प बसले होते. हालेलुया. कारण दानिएलाला कोण ओळखत होता? देव. बोला कोण ओळखत होता? दानिएल गर्दीत नाही प्रार्थना करायचा. एकटा एकांतात त्याच्या घराकडे त्या ठिकाणी पूर्वेकडचे दरवाजे खिडक्या उघडायचा आणि रोज दिवसातून 3 वेळेस काय करायचा? प्रार्थना. दावीद दिवसातून किती वेळेस प्रार्थना करायचा माहितीये तुम्हाला? किती वेळेस? 7. बोला किती वेळेस? दाविदाची प्रार्थना दिवसातून किती वेळेस होती? 7 वेळा. रिकामा होता ना दावीद? त्याला काही कामधंदे नव्हते ना? नव्हते का? काय होता दावीद? राजा. बोला काय होता? आपल्यामध्ये कोण राजा आहे? मला हात वर करा बरं. तुमच्यात कोणता राजा आहे का? आहे का? तरी आपल्याला वेळ भेटत नाही. तो रिकामा होता. तो काय होता? राजा. पूर्ण प्रजेला त्याला सांभाळावं लागायचं. आमेन. सगळ्या इस्रायल प्रजेचं त्याला सगळं बघावं लागायचं. तरी सुद्धा देवासाठी किती वेळ काढायचा? दिवसातून 7 वेळेस तो काय करायचा? म्हणून तर परमेश्वर त्याला ओळखायचा. आमेन. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? म्हणून गोल्याथासमोर जेव्हा उभा राहिला ना, तो गोल्याथाला घाबरला नाही. त्याला माहित होतं हा काहीच करू शकत नाही. कारण मला कोण ओळखतो? देव. मला कोण ओळखतो? देव. दावीद आयुष्यात कधीच घाबरला नाही. कारण त्याला माहित होतं युद्ध माझं नाहीये, युद्ध परमेश्वराचं आहे. आमेन. तो देव मला ओळखतो. तुम्हाला माहिती परमेश्वराची व्यक्तिगत ओळख करून घ्या तर तुमचा फायदा आहे, अन्यथा फायदा नाही. नीट लक्ष द्या. झक्कयाला येशू ख्रिस्ताला भेटायचं होतं. आमेन. वेळ दिला त्याने. भले माझा वेळ गेला चालेल, माझा तोटा झाला तरी चालेल. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वराने कडकडीत आज्ञा दिली होती. स्वर्गातून जो मानना पडतो ना, तो आठवडाभर वेचायचा, सोमवारपासून शनिवारपर्यंत. पण शब्दात दिवशी वेचायचा नाही. काम करायचं नाही. चूल पेटवायची नाही. शब्दात दिवस कसा पाळ? पवित्रपणे. बोला कसा पाळ? पवित्रपणे. याचा अर्थ काय होतो? कोणासोबत घालवायचा? देवासोबत. कोणासाठी घालवायचा? देवासाठी. हालेलुया. शब्दात दिवसाची सुरुवात कुठून झाली असेल बरं? देवाने 6 दिवस काय केलं? काम केलं. उत्पत्तीच्या पुस्तकात. 7व्या दिवशी काय घेतलं? विसावा. बोला काय घेतला? आणि 7वा दिवस आशीर्वाद देऊन काय केला त्याने? आशीर्वाद देऊन पवित्र केला. आमेन. आणि म्हणून देव म्हणतो 7वा दिवस कसा पाळ? पवित्रपणे. हालेलुया. मग मला एक सांग, देवाने 6 दिवस कशी कामं केली? चांगली का वाईट? चांगली. मग 7वा दिवस त्याने काय केला? विसावा घेऊन आशीर्वादित केला आणि पवित्र केला म्हटले. आमेन. शब्दात दिवस तुमच्यासाठी तेव्हा पवित्र होईल जेव्हा तुम्ही 6 दिवस कशी कामं करा? बोला बोला बोला. कशी कामं? तुम्ही लबाड्या करून जर 7व्या दिवशी येत असाल, देव विसावा देणार? तुम्ही जगातल्या गोष्टी वागून जर विसावा घ्यायला येत असाल, देव देणार नाही. नीट लक्ष द्या. बायबल आपण वाचतो फक्त, पण समजत नाही. येशू बायबल देवाचं वचन म्हणतं देवाने 6 दिवस चांगलं काम केलं. कारण प्रत्येक दिवशी जे निर्माण केलं, शेवटी देव काय बोलला? हे चांगलं आहे. हे प्रत्येक निर्मितीच्या शेवटी परमेश्वर बोलला हे कसं आहे? चांगलं आहे. 6 दिवस त्याने सगळं चांगलं केलं आणि मग 7व्या दिवशी काय घेतला? विसावा. आणि 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. बोला काय केला? पवित्र केला. आणि मग तुम्हाला माहिती, जर तुम्हाला वाटतं तोच विसावा तुम्हाला मिळावा, शब्दात दिवशी मी आशीर्वादित व्हावं, तर तुम्हाला पण 6 दिवस कशी कामं करावी लागतील? जर चुकीची कामं केली तर 7व्या दिवशी आशीर्वाद भेटणार. ख्रिस्ती लोकांसाठी तो मजुरीचा दिवस आहे. बोला कसला दिवस आहे? अरे बोला कसला? रविवारी चर्चला जा,
पण विश्वासाने जा की आज मला काय भेटणार आहे. अरे बोला. आमच्या पिंपळनेरला शुक्रवारचा बाजार असतो. कधी सगळे मजुरी करणारे खुश असतात त्या दिवशी, कारण त्या दिवशी त्यांना काय भेटणार असते, त्यांची मजुरी. जेवढं आठवडाभर काम केलेलं असतं ना, बाजाराच्या दिवशी त्यांना काय भेटते, मजुरी. मला एक सांगा, मजुरी कशी असते? 6 दिवस काम केलं तर किती दिवसाची मजुरी भेटेल? 6. 5 दिवस केलं तर 4 दिवस केलं तर 2 दिवस केलं तर, याचा अर्थ काय? जितके दिवस कराल तितकी मजुरी भेटेल. पगाराचं तसं नाही राहत. पगारात रजेच्या दिवशी सुद्धा पगार, सुट्ट्यांमध्ये पण पगार. मी स्वतः शिक्षक आहे. मी काय आहे, आमच्या दिवाळीच्या सुट्ट्या असतात तरी पगार, उन्हाळ्याच्या 1.5 महिने सुट्ट्या असतात तरी पगार, सुट्टीचे दिवस येतात तरी पगार चालू. पगार आणि मजुरीमध्ये फरक आहे. हालेलुया. लक्षात द्या, परमेश्वर कधीच पगार देत नाही. प्रभू काय देतो? मजुरी. मजुरी. मला काय देतो? दिवस भरशील ना तेवढीच मजुरी भेटेल. हालेलुया. मग मला एक सांगा, जर रविवार माझ्या मजुरीचा दिवस आहे तर सोमवार पासून शनिवार पर्यंत मला काय करावं लागेल? चांगले काम. बोला चांगले. तर मला रविवारच्या दिवशी प्रभू विसावा देईन. आमेन. आपण काय सोमवार पासून शनिवार पर्यंत असा तीर मारलेला असतो की देवाकडे येऊन रविवारी म्हणतो प्रभू मला आशीर्वादित कर. त्याला आठवडाभर त्याला ओळखत सुद्धा नाही. अरे ते बायबल कुठे ठेवलेलं असतं घरात, आपल्याला सापडावं, शोधावं लागतं. शोधा म्हणजे बायको, नवरा बायको ओरडतो, कुठे ठेवला होता मागच्या रविवारी बायबल? बायको मध्ये तुमचा तुम्हीच पा, तुम्हाला नाही ठेवतायत का नीट? दोघं हात लावत नाही आठवडाभर आणि एकमेकांवर भांडतात. केव्हा? रविवारी चर्चला येताना, कारण उशीर होतोय ना, बायबल सापडत नाही. अरे आठवडाभर हात लावला नाही तर सापडेल कसं काय? रोज बायबल वाचत नाही तर सापडेल कसं काय? नीट लक्ष द्या प्रियांनो. हसण्यावारी तर घेतोय आपण, पण ही परिस्थिती आहे. आमेन. ही परिस्थिती आहे. ग्रहसन, माझं घर जर देवाने आशीर्वादित करावं ना, असंच नाही होणार. लक्षात घ्या, बिलकुल नाही. तुम्ही कितीही अभिषिक्त दासाला घेऊन या आणि प्रार्थना करायला लावा, नाही होणार. तुमचं घर तुमच्याद्वारेच आशीर्वादित होईल. बोला, कोणाद्वारे आशीर्वादित होईल? तुमच्याच द्वारे. तुमच्या घराला आशीर्वादित करणारे तुम्हीच आहात. जक्कयाच्या घराला आशीर्वादित करणारा कोण होतं? जक्कय होता. हालेलुया. बायबल म्हणतं काम धंदे सोडून कोणाला शोधत फिरत होता? येशूला. आणि म्हणून येशूला बघण्यासाठी पुढे धावत गेला. पुढे वाचा. त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. त्याला पाहण्यासाठी कशावर चढला? झाडावर. उंबराच्या झाडावर. धानोऱ्याच्या बाजारपेठेमध्ये शिंदे सर असे इनबिन करून झाडावर बसलेले राहिले तर तुम्हाला काय वाटेल? याचं डोकं फिरलं, कारण हा चांगली शर्टिंग बिल्टिंग करून कुठं बसलाय? आता जक्कई काय होता? मुख्य जकातदार. त्याच्याकडे काय होता? धनी व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती. त्याच्यासारखा कोणी गावात नाहीये. आणि तो कुठं बसलाय? अरे कुठं बसलाय? पण त्याला कोणाला बघायचं होतं? लोक मला काय म्हणतील याच्याशी घेणं देणं नाही. लोक माझ्यावर हसतील याच्याशी घेणं देणं नाही. मला फक्त कोणाला बघायचंय? येशूला. हालेलुया. एवढा पण सहज प्रभू सापडत नाही हो. लक्षात घ्या. एक मराठीमध्ये गाणं होतं, भजन होतं, खूप छान होतं ना. देव आशाने पावायचा नाही रे देव बाजारातला भाजीपाला. एवढं बी सोपं आहे का? भेंडी विकायत घ्यायला गेले लगेच घेऊन आले आणि देव सापडला, असं होत नाहीये. लक्षात घ्या. जक्कयाला येशूला बघण्यासाठी आणि येशूला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुठे जाऊन चढला? झाडावर. कोणत्या झाडावर? उंबराच्या झाड. लोक हसत असतील, अरे हे कुठं चढलं बघा बुटकं, कारण ठेंगणा होता ना. लोक हसत असतील, त्याला लोक निंदा करत असतील, लोक त्याच्यावर त्या ठिकाणी म्हणत असतील, अरे काय येडा झाला का? एवढा श्रीमंत मनुष्य चांगले कपडे घालून तू त्या ठिकाणी झाडावर बसलाय. त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्याला कोणाला बघायचं होतं? बोला, कोणाला बघायचं होतं? असा एक व्यक्ती घरामध्ये पाहिजे ज्याला फक्त प्रभूला बघायचंय. आमेन. लोक काय म्हणतील याची पर्वा, बायको हसेल का, नवरा हसेल का, लेकरं हसतील, मला काही घेणं देणं नाही. मला कोणाला बघायचंय? असा एक व्यक्ती प्रत्येक परिवारात देव शोधतोय. हालेलुया. बायबल म्हणतं जक्कई झाडावर जाऊन बसला येशूला बघण्यासाठी. पुढे वाचा. कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मार्ग माहिती होता त्याला. हाच मार्ग आहे ज्याच्यावर येशू सापडेल. हाच मार्ग आहे ज्याच्याने येशू येईल. पहिले तो मार्ग शोधा जो मार्ग देवाचा आहे. त्या मार्गावर जर तुम्ही उभे राहाल तर देव तुम्हाला भेटेल. आमेन. जगातल्या मार्गावर देव सापडणार नाहीये. तुम्हाला देवाच्याच मार्गात तो सापडेल. हालेलुया. तर झाडावर जाऊन बसला. पुढे वाचा.
मग येशू त्या ठिकाणी येतात दृष्टीवर करून त्याला म्हणाला, त्याने दृष्टीवर केली आणि जक्कयाला म्हटला, जक्कया, हे जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. आमेन. प्रभू मला नुसतं बघायचं होतं, मला काय करायचं होतं. आणि येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो, जक्कया उतर खाली, मला तुझ्या घरी उतरायचे आहे. यायचंय नाही, काय उतरायचंय. उतरणं कशाला म्हणतात, याचा अर्थ आजच्या दिवस मी तुझ्याकडे मुक्कामाला थांबेल. हालेलुया. येशू ख्रिस्त नुसता प्रार्थना करायला नाही गेला गृहसने म्हणून, नुसता चहा प्यायला नाही गेला. येशू ख्रिस्त त्या घरी उतरायला गेला. बोला कशाला गेला. उतरायला. जक्कय खुश, हे प्रभू मी तर बघायची इच्छा करत होतो, तू तर म्हणतोय जक्कया मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे. आमेन. अरे शोधा म्हणजे आपल्याला हे वचन अजिबात लक्षात येत नाही. आपल्याला एकच कळतं, मागा म्हणजे हे एवढंच आठवतं आपल्याला. कोणतं. मागा म्हणजे आणि शोधा म्हणजे हे आपल्याला माहिती. कोण शोधेल आणि कुठं शोधेल, आणि आम्हीच हरवलेलो आहे, आम्हालाच कोणी शोधेल तर बरं आहे. हालेलुया. आणि शोधा म्हणजे समजते का मी काय सांगतो. हा, शोधल्यावर देव सापडतो. आमेन. तुम्हाला माहितीये, जक्कयाने येशूला नाही शोधलं. कोणी कोणाला शोधलं. येशूने जक्कयाला शोधलं. हालेलुया. याच्या मागचं कारण आहे की जक्कई गर्दीतून बाहेर निघाला आणि येशूला बघण्याचा प्रयत्न करत होता. आमेन. गर्दीत येशू सापडत नाही. जेव्हा तुम्ही एकांतात त्याच्यासोबत असतात, स्वतःला वेगळं करतात, असं काहीतरी करतात ना वेगळं इतरांपेक्षा, जगापेक्षा, त्यावेळेस देव स्वतः तुमच्यापर्यंत येतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमची भेट घेतो. आणि मग जक्कयाला येशू ख्रिस्त म्हणतो, जक्कया मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत, आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या घरी आगत स्वागत केलं. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. हे पाहून सगळे लोक कुरकुर करू लागले. पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेलाय. लोक घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. अजिबात लोकांचं ऐकायचं. हालेलुया. जो जास्त प्रार्थनेत राहायला लागला ना, लोक म्हणतात येडा झाला. काय म्हणतात. हा, आत्मिक व्यक्तीला लोक वेड्यातच काढतात. मी तुम्हाला सांगतोय, लोकांना काय वाटतं, मी जसा आहे ना तसा राहा. ज्या दिवशी मी बदललो ना, माझे मित्र म्हणायचे हा एवढा सुधारला का. काय म्हणायचे. हा, दारू प्यायचो ना त्यावेळेस त्यांना वाटायचं आपल्यातलाच आहे, त्यांना वाटायचं जवळचं आहे. काय वाटायचं. आणि जशी सोडली ना ते म्हणा एवढा सुधारला का, हा एवढा देव माणूस झाला का. म्हणजे लोकांना बघवत पिऊन आमच्यासोबत लोळ गटारीमध्ये, मग तो आमच्यातलाच आहे. मग तू कोणातला आहे. आमच्यातलाच आहे. पण सुधारला तर एवढा सुधारला का. स्वतःला काय समजतो. अरे काही नाही समजत बाबा. पिण्यासाठी नव्हतंच देवाने बनवलेलं. आमेन. हे शरीर त्याचं काय आहे. मंदिर. बरोबर. हे शरीर देवाचं काय आहे. मंदिर. याच्यामध्ये तो राहतो म्हणून ते रिकामं केलं. हालेलुया. आतापर्यंत दारू ही भाड्याने ठेवलेली होती. लक्षात घ्या, भाडेकरू ठेवलेला होता सैतान, की जो दारू पण प्यायचा, घाण गोष्टी पण करायला लावायचा. या सगळ्या गोष्टींनी भाड्याला दिलेलं होतं मी हे घर. पण ज्या दिवशी तो भाडेकरू हाकलला ना या घरातून, मोकळं केलं आणि देवाला म्हटलं तुझं घर आहे तू घे. आमेन. समजते का. तुझं घर आहे तू घे. पण त्यावेळेस जगाला आवडत नाही. नवरा बायको एकमेकांशी भांडतील ना, कोणीच सोडवायला जाणार नाही. पण जर ते दोघं प्रभू मध्ये जायला लागते ना, लोक म्हटले यांनी बदललं. काय बदललं. अरे जीवन बदललं. हालेलुया. बाकी काहीच नाही बदललं. जेव्हा एकमेकांचं डोकं फोडायचे तेव्हा तुम्ही जात नव्हते त्यांना त्या ठिकाणी सोडवायला. आज ते प्रभू मध्ये प्रेमाने राहतायत ना, तर का तुम्हाला त्रास होतो या गोष्टींचा. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त दुसरं काहीच बदलत नाही. तो फक्त जीवन बदलतो. आमेन. तो फक्त काय बदलतो. जीवन. येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरी गेला आणि काय झालं पुढे वाचा. त्याने स्वागत केलं, आनंद झाला त्याला. जक्कयाला वाटलं प्रभू येशू माझ्या घरी आला. पुढे वाचा. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला. जक्कय उभा राहून प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य, मी माझे अर्धे द्रव्य, अर्धी संपत्ती दरिद्रास देतो, दरिद्रास वाटून देतो. आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले आणि 2 नंबरचा जो पैसा मी कमवलेला आहे तर ते चौपट परत करतो. किती पट परत करतो. 4 पट. बोला किती पट. 4 पट. 10 रुपये घेतले असतील तर किती रुपये परत करतो. 40. येशूने सांगितलं त्याला हे कर असं नाही. येशूने सांगितलं अर्ध पैसा देऊन टाका असं नाही. मग हे कोणी सांगितलं त्याला. त्याला कळून गेलं याची गरज
आहे. कारण माझ्या घरी कोण आलाय? चुकीचं काहीच आता घरात राहू शकत नाही. चुकीची कोणतीच वस्तू मी घरात ठेवू शकत नाही. जे चुकीच्या पद्धतीने कमवलेलं होतं लगेच घरातून बाहेर काढलं. हालेलुया. तुमचं घर ग्रहसणामध्ये तेव्हा आशीर्वादित होईल ज्यावेळी तुमच्या घरातून सगळ्या चुकीच्या गोष्टी बाहेर निघतील. हालेलुया. नीट लक्ष द्या. जक्कयाने त्या दिवशी म्हटलं, प्रभू थांब, मी ज्या लोकांकडून लुबाडून घेतलेलं आहे ना त्यांचं चौपट परत करतो. अर्धी संपत्ती जी उरेल ती गोरगरिबांना वाटून देतो. तुम्हाला माहितीये, श्रीमंत व्यक्ती होता, मुख्य जकातदार होता, ही त्याची ओळख होती. एका दिवसात कंगाल झाला. कोणासाठी? येशूसाठी. बोला कोणासाठी? कारण त्याला कळून गेलं पैसा धन नाहीये, खरं धन आज माझ्या घरात आलेलं आहे. आमेन. खरं धन आज माझ्या घरात आलंय. ते कोण आहे? येशू. बोला ते कोण आहे? म्हणून येशू म्हणतो, मी कुठं उभा आहे आणि काय ठोकत आहे? जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल, मी त्याच्यासोबत आत जाईल. आमेन. खरं धन तो आहे. तुम्हाला माहितीये, सगळ्या गोष्टींनी आपलं घर आपण भरून ठेवलेलं आहे, पण जो घरात पाहिजे तो कुठं उभा आहे? दारात उभा आहे. लक्षात घ्या. हालेलुया. पुढे काय झालं वाचा. मग येशूने त्याला म्हटले, ज्या वेळेस जक्कयाने सगळ्या चुकीच्या गोष्टी घरातून बाहेर काढल्या, येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. आमेन. ही ख्रिस्ती परिवाराची ओळख आहे. आमेन. तुमचा परिवार तारलेला परिवार असला पाहिजे. बोला कसला परिवार असला पाहिजे? एकाच व्यक्तीने येशूला शोधून काढलं, तो होता जक्कय. पण तारण कोणाला प्राप्त झालं? घराण्याला. ह्या घराण्याला तारण प्राप्त झालंय. आमेन. एक व्यक्ती लागतो देवाला की तुम्ही त्याला घरामध्ये घ्या. मी तुम्हाला सांगतो, तो सगळं घर बदलून टाकेल. आमेन. तो तुमचा परिवार बदलून टाकेल, परिवारातली परिस्थिती बदलून टाकेल. पण बायबल म्हणतं, मी दाराशी उभा आहे, दार ठोकतोय, जो कोणी माझी वाणी ऐकेल. एकाने तरी ऐका आणि दार उघडा. परमेश्वर काम करायला समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत आपण असं वागत नाही, असं करत नाही, आपलं घर आशीर्वादित होऊ शकत नाही. मी खरं बोलतो, मला वर बोलायला आवडत नाही. उगाच तुमचा टाइमपास करून निघून जायचं आणि पुढच्या वर्षी तुम्ही मला परत बोलवा, अशातला भानगडच करत नाही मी. बोलवायचं तर बोलवा, नाही तर बोलूच नका. पण जे आहे ते आहे. हालेलुया. कारण हिशोब तुम्हाला नाही द्यावा लागणार. हिशोब कोणाला द्यावा लागेल? सेवा कोण करतोय आज? वचनाची सेवा कोण करतोय? मी. जर मी चुकीचं शिकून गेलो ना, तर देव कोणाकडून हिशोब घेईल? माझ्याकडून. की तू गेला तर होता त्या ठिकाणी लोकांमध्ये, सांगून काय आला? म्हणून मी सांगतोय, मी ज्या गोष्टी बोलतोय त्या वचनातून बोलतोय, मी वचनाच्या बाहेरून बोलत. पण आपल्याला प्रॉब्लेम काय? खरं ऐकायला आवडत नाही. पण बायबल म्हणतं, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. स्वतंत्र करणं फक्त सत्याचंच काम आहे. हालेलुया. आपण ऐकत नाही म्हणून स्वतंत्र होत नाही. बायबल देवाची इच्छा आहे, स्वतंत्र व्हा. काय व्हा? आपल्या पापापासून काय व्हा? स्वतंत्र. आपले गैरसमज जे मनामध्ये त्याच्यापासून स्वतंत्र व्हा. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. ग्रहसन घराचा नाहीये, ग्रहसन तुमचा आहे. आमेन. या घरामध्ये जर बँक चालू केली तर या घराला काय म्हणून ओळखतील? बोला बोला. बँक काय म्हणून ओळखतील? याच्यामध्ये हॉस्टेल चालू केलं तर काय म्हणून ओळखतील? दवाखाना चालू केला तर काय म्हणून ओळखतील? मग याची घर म्हणून ओळख कोणामुळे? या वास्तूची ओळख घर म्हणून कोणामुळे? त्या घरामध्ये राहणारा परिवार. जर याच्यामध्ये परिवार राहिलाच नाही, याच्यामध्ये दवाखाना सुरू केला तर याला काय म्हणतील? दवाखाना. हॉस्टेल सुरू केली तर हॉस्टेल, बँक सुरू केली तर बँक. जे सुरू कराल ती त्याची ओळख आहे. पण लक्षात घ्या, घर ही ओळख केव्हा होते? ज्या वेळेस त्या घरामध्ये कोण राहतो? एक परिवार. बोला कोण राहतो? मग सांगा मला, गृहसन कोणाचा आहे? वास्तूचा का त्या परिवाराचा? परिवाराचा. हालेलुया. जो परिवार त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामुळे याची ओळख घर म्हणून आहे, या वास्तूची ओळख. जर त्याच्यातून परिवार निघून गेला ना, याला घर म्हटलं जाणार नाही. त्याच्यात जे काम चालेल त्याच्याने त्याची ओळख होणार आहे. हालेलुया. ग्रहसन वास्तूचा नाही, ग्रहसन परिवाराचा आहे. आमेन. देवाला या बिल्डिंगची किंमत नाही, देवाला तुमची किंमत आहे. आमेन. हा, कारण त्याने तुम्हाला आणि मला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलंय. हालेलुया. शेवटचं उदाहरण देतो आणि संपवतो, माझा वेळ पण झाला. नीट लक्ष द्या. झाडं दिसत आहेत तुम्हाला? हा, हे जर जमिनीतून उपटलं तर काय होईल? हा, मरून जाईल. थोड्या वेळाने काय होईल? मरून जाईल. जिवंत राहण्यासाठी त्याला कोणाशी जोडून राहावं लागतं?
जमिनीशी. बोला कोणाशी? कारण त्याची निर्मिती कुठून आहे? जमिनीपासून. बोला कुठून आहे? बरं मासा, मासा माहिती तुम्हाला? मासा कशात राहतो? पाण्यातून बाहेर काढला तर मरून जाईल. काय होईल? कारण त्याची निर्मिती कुठून आहे? पाण्यातून. म्हणजे त्याला कुठे ठेवावं लागतं? पाण्यात. तर तो काय राहील? बरं मनुष्याची निर्मिती कोणापासून आहे? कोणापासून आहे? माकडापासून बनलो का आपण? नाही. पुस्तकात तर शिकवतो. माणूस कशापासून निर्माण झाला? हा, माकडापासून. हा ना. चार्ल्स डार्विन नावाचा एक व्यक्ती होता, त्याचा सिद्धांत आहे की मनुष्याची निर्मिती कोणापासून झाली? माकडापासून. मग मी म्हणतो आजचे माकड का माणसं नाही होत? माकड मेले का? मेले का? आज पण आहेत ना. मग त्यांचे माणसं का बरं नाही बनत? याचे उत्तर नाहीयेत. हालेलुया. बायबल सांगतं माणूस कसा बनला. कोणी बनवलं? देवाने. कसं बनवलं? स्वतःच्या. आणि कशापासून बनवलं? मातीपासून. हालेलुया. एक मात्र अशी निर्मिती आहे देवाची जी त्याने स्वतःच्या हाताने बनवली. आणि कशी बनवली? स्वतःसारखी. बोला कशी बनवली? परत एकदा सांगतो. जमिनीतून जर रोप उपटलं तर ते मरतं. मासा जर पाण्यातून काढला तर तो मरतो. कारण दोघं, जमिनीतूनच झाडाची निर्मिती आहे आणि पाण्यातूनच माशाची निर्मिती आहे. म्हणून त्याला त्याच्याशी जोडून राहावं लागतं. मनुष्याला देवाने कोणासारखं बनवलं? स्वतःसारखं. बोला कोणासारखं बनवलं? आणि स्वतःचा जीवनाचा श्वास मनुष्यामध्ये फुंकला. तुम्हाला माहितीये तुम्ही आणि मी देवाद्वारे निर्माण झालेलो आहोत. आणि म्हणून जर मनुष्य देवापासून दूर गेला तर तो पण काय होतो? मरतो. बोला तो पण काय होतो? म्हणून तुम्हाला आणि मला कोणाशी जोडून राहावं लागेल? देवाशी. पैसा आहे तुमच्याकडे, असेल तुमच्याकडे, पण मी सांगतो जिवंतपणा नसतो. हालेलुया. पैशाने जिवंतपणा आणला जात. शांती विकत आणतायत, आरोग्य विकत आणतायत, आनंद विकत आणतायत, उद्धार विकत आणतायत. नाही. मग काय कामाचा तो पैसा? मी तुम्हाला सांगतो पैसा हा शांती आणि आनंदाचं मूळ नाहीये. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्हाला आणि मला जिवंत राहण्यासाठी कोणाशी जोडून राहावं लागेल? कारण तुमची आणि माझी निर्मिती कोणासोबत आहे? कोणापासून आहे? देवापासून. हालेलुया. म्हणून प्रियांनो देवाची कळकळीची इच्छा आहे. पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकतोय. जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल मी त्याच्यासोबत आत जाईल आणि त्याच्यासोबत जेवेल. आमेन. देवाची इच्छा आहे की त्याने आतमध्ये यावं. हालेलुया. मग घ्याल आज त्याला आतमध्ये, घरामध्ये घ्याल, प्रभूला आतमध्ये घ्याल. दार ठोकतोय ना तो. हा, आवाज तर येतो आपल्याला प्रत्येक मीटिंग मध्ये ना. देवाचे दास बोलून जातात ना, आवाज येतो उघड रे दार. पण आपण उघडत नाही. मधून कुलूप लावून ठेवलंय आपण. हा, मधून काय लावून ठेवलंय? प्रभूला म्हणतो प्रभू घर सांभाळ, बाहेर उभा राहून. हा, तुझ्यावर विश्वास त्याच्यासाठी ठेवतो आम्ही की तू आम्हाला आरोग्य द्यावं, सुखी ठेवावं, कोरोना आमच्यामध्ये येऊ नये, संकट आमच्यावर येऊ नये. चौकीदार म्हणून ठेवले तुम्ही देवाला. बाहेर नाही. त्याची जागा बाहेर नाही, आतमध्ये आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताला आतमध्ये घ्या. एक व्यक्ती जो त्याची वाणी ऐकेल, प्रभू त्याची वाणी ऐकून जर तुम्ही दार उघडलं तर तो आतमध्ये येईल आणि तुमची परिस्थिती बदलेल. हालेलुया. हालेलुया. हा, समजलं तुम्हाला? येशू ख्रिस्त म्हणतो जक्कया आज ह्या घराला तारण प्राप्त झालंय. आमेन. आमेन. मी नेहमी म्हणतो आम्हाला 2 मुलं आहेत. लहान मुलगी आहे, मोठा मुलगा आहे. मी माझ्या मुलाला नेहमी म्हणतो तू डॉक्टर झाला तरी मला आनंद होणार नाही, पण तू ज्या वेळेस प्रभूसाठी काहीतरी करशील आणि ज्या दिवशी तू बाप्तिस्मा घेशील सगळ्यात मोठा आनंद मला त्या दिवशी होईल. हालेलुया. कारण तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला खायला. समजते मी काय सांगतोय? हा, आजकाल स्वप्न प्रत्येक व्यक्ती हेच बघतो, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. माझ्या मुलाचं तारण व्हावं हे तर डोक्यात पण नाही आपल्या. हे तर आपल्या डोक्यात पण नाहीये. याच्यासाठी प्रार्थना पण नाही करत आपण. हा, की माझ्या मुलाचं तारण व्हावं, माझ्या लेकरांचा उद्धार व्हावा. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. मंगळसूत्र, सोनं, नाणं सगळं लॉकर मध्ये पॅक आणि मुलं फिरतायत बाहेर वाऱ्यावर ना. पैसा लॉकर मध्ये, सोनं लॉकर मध्ये, महागड्या वस्तू लॉकर मध्ये, मोबाईल नेहमी सोबत. आणि जे खरं धन आहे बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं ते फिरतंय वाऱ्यावर इकडे तिकडे. त्याच्याकडे आमचं लक्ष नाही.
आणि जेव्हा ते हातातून निघून जातात ना त्यावेळेस देव आठवतो आणि मग प्रार्थनेला विनंती द्या, प्रभू आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करा, लेकर आमचं ऐकत नाही. अरे मग कशाला वाऱ्यावर सोडलं त्यांना? योग्य वेळीच देवाच्या चरणी. तुम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताकडे लेकरांना केव्हा घेऊन आले होते प्रार्थना करायला? कशा लेकरांना आणलं होतं? मोठ्या का लहान? लहान. जे लेकरं उचलून आणले होते आई वडिलांनी. हालेलुया. शिष्य काय म्हणायचे? यांना आणू नका. येशू काय म्हणतो? लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. कोणत्या वयात? तुम्हाला माहिती लेकरांना कसं आणलं होतं त्यांनी? उचलून कडेवर. मग मला सांगा 12 वर्षाचे लेकर असतील का? नाही. 10 वर्षाचे असतील का? किती वर्षाचे असतील? लेकरू कोणत्या लेकराला उचलतो आपण? कमीत कमी 2, 3, 4 बस ना. 2 ते 3 वर्षाचे लेकर. तुम्हाला माहिती एवढ्या कमी वयात ते कोणाकडे घेऊन आले होते? येशूकडे. लेकरांना जेव्हा ते तुमचं ऐकतील ना तेव्हाच प्रभू येशूच्या हातात सोपवा. एकदा तुमच्या हातातून बाहेर गेले ते कोणाच्याच हातात लागणार नाही. जेव्हा तुमच्या हातातून निघून जातात त्यावेळेस तुम्हाला देव आठवतो आणि म्हणतात लेकरांसाठी प्रार्थना करा. नाही होणार. मी तुम्हाला सांगतोय योग्य वेळी. पहिले तुम्ही चर्चला जायला शिका तर तुमची लेकरं येतील. हालेलुया. नंतर किती बिन रडून फायदा नाही की लेकर का नाही बदलले. प्रभू म्हणेल पहिले तू सुधार आणि मग तुझी लेकरं सुधारतील. हालेलुया. देवाला मी नेहमी म्हणतो, प्रभू का बरं रे असा बोलायला लावतो मला? शिव्या देतात नाही नंतर मला. प्रभू म्हणतो हीच सेवा दिली तुला. हालेलुया. ज्याला कान आहेत तो ऐकू. पर्यायच नाही. कारण तुम्ही आणि मी त्या दिवसात राहतोय ज्याच्यात येशू ख्रिस्ताचं येणं बोला येणं जवळ आहे. मी जोक सांगून तुम्हाला हसून पण जाऊ शकतो, पण हसत हसत नरकात जाण्यापेक्षा रडत रडत कुठं जा? स्वर्गात जा. हालेलुया. फायदा माझा आहे का तुमचा आहे? येशू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालंय. हा आपला उद्देश असला पाहिजे ग्रहस्थानाचा. आमेन. माझं आणि माझ्या घराचं तारण व्हावं. हालेलुया. सजवायचंय घराला नका सजवू. स्वच्छ करायचंय घराला नका करू. स्वतःला सजवा, स्वतःला तयार करा. ग्रहसन बिल्डिंगचा नाही, ग्रहसन याचा आहे. हालेलुया. परिवाराचा आहे. ज्यावेळेस परिवार उद्धार प्राप्त करेल ना देवाला सगळ्यात जास्त आनंद होईल. आमेन. येशू म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपले डोळे आपण बंद करू. थँक्यू जीसस. माझ्या देवा तुझ्या जिवंत वचनाद्वारे आज तू आमच्याशी बोललाय प्रभू. आम्ही आमची मनं कठीण करू नये परमेश्वर पिता. आज आमची परिस्थिती अशी आहे म्हणून तू आमच्याशी बोलतो दे बापा. एक व्यक्ती तुला हवाय जो तुझ्यासाठी आपलं मन आणि आपले द्वार उघडेल. एका व्यक्तीची तुला गरज आहे परमेश्वरा काम करण्यासाठी. माझ्या देवा मी प्रार्थना करतो तू ये. आज आम्ही तुझ्यासाठी आमचं अंतःकरण उघडतो परमेश्वर पिता. आमचं हृदय तुझ्यासाठी आम्ही उघडतो प्रभूजी. आमच्या अंतःकरणाचं दार आम्ही तुझ्यासाठी उघडतो परमेश्वरा. तू ये आमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वास कर. थँक्यू लॉर्ड. एक छोटस गीत घेऊ आणि प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर.